आपल्या अवकाशात अनेक चमत्कृती घडत असतात. त्या प्रत्येक गोष्टीचं आणि आपलं एक नातं असतं. दामले सफारीज पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या भागात 2001 मधील झांबिया टूरची एक रंजक कथा आपण पाहणार आहोत. दोन 2001 सालच्या टोटल सोलर एक्लिप्सच्या झांबिया सफारीला 87 लोक घेऊन जाणं हे अतिशय अवघड होतं. एक तर त्यावेळेला आमच्याकडे ऑफिस असं काही नव्हतं. मी, माझी पत्नी आणि दोन्ही मुलं असं आम्ही मिळून हे सगळं संयोजन केलं होतं. फक्त आम्ही एकच केलं होतं की लोकांना पूर्णपणे कल्पना दिली होती की ह्या सफारीमध्ये अनेक गैरसोयी आहेत, गैरसोयी होतील, सुविधा चांगल्या नाही आहेत, तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, तरच ही सफारी आपली होईल. ही कल्पना मात्र आम्ही सगळ्यांना पहिल्यापासून दिली होती. आणि मी म्हणतो तसंच किंवा ही जशी कल्पना लोकांना दिली होती तसंच आम्हाला खूप अडचणी आल्या, लोकांना त्रास सोसायला लागला. राहिलेल्या लोकांपैकी 50 जणं पहिल्यांदाच आमच्याबरोबर ह्या सफारीला आले होते आणि ते नवीन होते आमच्या दृष्टीने. त्यामुळे आम्हाला ही सगळी सफारी पूर्ण झाल्यानंतर असं वाटत होतं की ह्यापैकी कोणी लोक परत आमच्याबरोबर येतील का किंवा आमच्याबरोबर संबंध ठेवतील का, मित्रत्वाची आमचे संबंध राहतील का, अशी आम्हाला भीती सगळ्यांना वाटत होती. In 2001, Damle's declared a tour to visit sun eclipse of 4.5 minutes in Zambia, and I went with them. At that time, I thought that Damles are taking the tourists at different places for different occasions. Nobody had thought about eclipse till that time, but he was the first to take, and we were 81. To manage 81 people on a tour, it is difficult because there are 81 egos traveling with him. It was not people. सोलर इक्लिप्स बघायला म्हणून आम्ही झांबियाला गेलो. सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्याच्या समोर जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्य झाकला जातो, तर त्याच्यामुळे पृथ्वीवर अंधार तयार होतो. आणि झांबियामध्ये हा साधारण 11 ते 12:30 याच्यामधला हा काळ होता सगळा. त्याच्यामुळे उन्हात सावली म्हणजे अंधार होणं हा फार मोठा योग असतो की असं दिसायला काही काही वेळेस खूप पहाटे होऊन जातं, संध्याकाळी होऊन जातं, तर असं दिसत नाही. आणि झांबियामध्ये हे 11:30-12च्या मध्ये म्हणजे 11 ते 12च्या मधला हा पिरियड होता. त्यामुळे उन्हामध्ये परत अंधार होणं हे त्यातलं महत्त्वाचं कारण होतं, म्हणून झांबिया निवडलं. आणि ते 4 मिनटं आणि 40 सेकंद असा त्याचं ड्युरेशन होतं. त्याच्यामुळे तिथे आम्ही टेकडीचा भाग एक निवडला होता की ज्याच्यामुळे आम्ही वरती असू आणि आम्हाला सगळं दिसेल, मध्ये काहीही अडचण येणार नाही, काही मध्ये दिसणार नाही. आणि अतिशय सुंदर इक्लिप्स बघायला मिळालं. आम्ही पांढऱ्या मोठ्याला चादरी घेऊन गेलो होतो, मोठ्या होलच्या चाळण्या घेऊन गेलो होतो, म्हणजे सूर्याच्या समोर चंद्र येताना असं ते दिसत जातं, पूर्ण झाकला जातो आणि परत ग्रहण सुटतं. हे सगळं आम्हाला छान बघायला मिळालं, आम्हाला माहिती सुंदर ऐकायला मिळाली, खूप मजा आली. आणि ते संपल्यावर लोकांनी आनंदाने जोरात ओरडून टाळ्या वाजवून अगदीच सुंदर एन्जॉय केलं. तसंच त्यावेळेला वेगळं बघायला मिळालं म्हणजे 11:30-12ला म्हणजे शेतातनं गाई, गुरं, शेळ्या, बकऱ्या, त्याच्यानंतर सगळ्या झाडांवर पक्षी असतात. अंधार जसा पडायला लागला तसा पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. सगळेजण परत घरट्याकडे म्हणजे झाडावर यायला लागले. त्या झुंडी बघायला मिळाल्या, कुत्री ओरडायला लागली, गाई गुरं एका बाजूला यायला लागली सगळी एकत्र. आणि ग्रहण सुटल्यावर परत थवे उडायला लागले. आणि हे जे बघायला मिळालं हे इतकं अप्रतिम होतं की असं बघायला योग येणं हेच महत्त्वाचं आहे. त्या 50 जणांनी आम्हाला मनापासून शाबासकी दिली आणि असं सांगितलं, अख्ख्या भारत देशातून अशा प्रकारची सफारी घेऊन म्हणजे ते इक्लिप्स बघण्यासाठी कोणीही आलं नाही आहे, कोणीही अशी आयोजित केली नव्हती, तर तुम्हीच ती करू शकलात आणि त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. तुम्हाला तुमच्या
व्यवसायामध्ये आमचे आशीर्वाद राहतील आणि निश्चितच तुमचा व्यवसाय पुढे भरभराटीला येईल. एवढंच बोलून ते थांबले नाहीत, तर मी अगदी अभिमानाने असं सांगेन की ही 50च्या 50 लोकं आमच्याबरोबर परत परत अनेक प्रवासाला येत राहिली आणि त्यांचा पाठिंबा आज तागायत आमच्या मागे आहे. आणि ते एक मोठंच काय म्हणूया आम्ही मिळवलेलं एक खजिना आहे.